भूमिका आणि प्रकार नाही, हा देश नियम कायद्याने चालतो आणि संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही बँक आहे. तुमच्या थोडक्यात तुम्हाला सांगते की बँकचं मेन रेग्युलेटर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतात. देशातल्या सगळ्या ज्या बँका आहेत त्याला गाईडलाईन्स RBI देतं आणि ज्या सहकारी बँका आहेत त्या गाईडलाईन्स त्या नाबार्डला देतात आणि नाबार्ड हे कंट्रोलिंग बॉडी आहे या सगळ्या बँकाचे. त्याच्यामुळे नाबार्डला आता हा प्रश्न PDCC बँकेला विचारावा लागेल. आणि 3-4 महत्त्वाचे मुद्दे की तुमच्या थोडक्यात माहितीसाठी सांगते की कुठलीही बँक किती वाजता उघडणार आणि बंद होणार हे गाईडलाईन्सप्रमाणे चालतं. आपल्याला सांगावं लागतं RBI आणि नाबार्डला की आमचे इतक्या हे आमचे वर्किंग आवर्स आहेत. तर ही बँक इतका रात्री उशिरा का होती, एक त्याच्यातून ट्रान्झॅक्शन झाले का नाही हे टेक्निकली बघावं लागेल. मला माहिती नाही, मी तुम्ही जे TV वर बोलताय ते, आणि मी वैयक्तिक बोलत नाही, मी या देशाचा नियम कायदा सांगते. एक त्याच्यामुळे नाबार्डली काय प्रश्न विचारायला पाहिजेत PDCCला, एक तर तुमची ब्रांच इतक्या उशिरा का उघडी होती, मग हे नियम कायद्यात आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जे तिथे कामाला नाहीत ते एम्प्लॉईज सोडून कोण लोक आले होते, हा दुसरा मुद्दा. ते कॅमेरामध्ये असणारच ते सगळं, तर कोण कोण तिथे होतं, किती वाजता, बँकचा वेळ संपल्यानंतर हे कोण कोण लोक तिथे होते त्याचे व्हिडिओज त्यांनी नाबार्डला दिले पाहिजेत किंवा नाबार्डने हा प्रश्न विचारला पाहिजे. तिसरा मुद्दा की जर माळेगाव साखर कारखान्याचे कुठलेही कागदपत्र तिथे मिळाली असतील तर ही कागदपत्र तिथे का होती, किंवा कुणाचंही ते जर ऑफिस असेल माळेगाव साखर कारखान्याचं तर मग हे PDCC बँकेने भाडेने दिलं होतं का, आणि दिलं होतं तर त्याचा करार कुठे, त्याची कागदपत्र आहेत. आणि हे सगळं जर असं तथ्य असेल तर जे इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांना ही माहिती ऑलरेडी असायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळं जे काल PDCC बँकेचा आणि इलेक्शनचा मला तरी वाटतं काही संबंध नसावा, आणि असला तर नाबार्डचे खूप स्ट्रॉंग रेग्युलेशन्स आहेत. आणि RBI आणि नाबार्डला आज PDCC बँकेला उत्तर द्यावं लागेल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्याची काय परिस्थिती आहे. कारण का मी तुम्हाला अभिमानाने सांगते की ह्या देशातले बँकिंग सिस्टम जी सुधारलेली आहे ह्याच्यात अनेक लोकांचं खूप मोठं योगदान आहे. आणि बँकिंग हे पारदर्शकपणे चालावं हे केंद्र सरकारचा नेहमीच आग्रह असतो. तर जर केंद्र सरकार पारदर्शक कारभार बँकिंगमध्ये करत असेल तर असं करत असताना फायनान्स मिनिस्ट्रीने विचारलं पाहिजे केंद्र सरकारच्या, नाबार्ड आणि फायनान्स मिनिस्ट्रीनी, की इथे आम्ही एकीकडे पारदर्शक कारभार बँकिंगमध्ये करतोय, देशामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू शकते मी. मग PDCC सारखी बँक जी आशियाई खंडातली 1 नंबरची कोऑपरेटिव्ह बँक आहे, मग अशा बँकेत हे कसं झालं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माझं वैयक्तिक मत असं आहे की PDCCचा एवढा मोठा व्याप आहे तर PDCCने हे ऑथराईज कोणी केलं. ह्या PDCCचा खूप मोठी बँक आहे त्याच्यामुळे, आणि उत्तम चालते, NPA 0 आहे, मग अशा बँकेत हे कोणी केलं ह्याची SIT झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. कारण का ही बँक शेतकऱ्यांची, ही बँक कोणाची व्यक्तीची नाही आहे. PDCC बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांच्या बँकेत काहीतरी चुकीचं होत असेल, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हे जर होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि PDCC बँकेत गेले अनेक दशक प्रचंड लोकांनी कष्ट करून निष्ठेने काम केलेलं आहे. तिथे आजही तिथे अनेक लोक अतिशय उत्तम काम आजही PDCC बँकेत करतात. त्याच्यामुळे अशी परिस्थिती असताना हे जर झालं असेल ब्रांचमध्ये ह्याची SIT झाली पाहिजे. आणि पूर्णपणे माझी विनंती राहील की सेंट्रल गव्हर्नमेंट, RBI, नाबार्ड ही सगळ्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा इनडायरेक्टली कनेक्टेड बॉडीज आहेत, आणि इलेक्शन जे बघताय तिथे जे इन्चार्ज आहेत यांनी ह्याची इन्क्वायरी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्याच्यावर SIT बसली पाहिजे, म्हणजे हे पारदर्शकपणे जे खरं आहे ते बाहेर आलं पाहिजे. लोकसभेच्या वेळेस देखील वेल्ल्यामधली बँक उघडी होती, त्याच्यानंतर कारवाई झाली. त्यानंतर युगेंद्र पवारांनी ABP माझ्याशी बोलताना सांगितलं की विधानसभेवेळी देखील होती, लोकसभेवेळी आता देखील, नेमकी काय कारण असावी याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मागणी करणारे, आणि हे फक्त आपल्या भागात असं नाही, देशात कुठेच असं होता कामा नये. कारण का एक क्लीनअप सिस्टम, माननीय प्रधानमंत्री आणि निर्मलाजींच्या प्रत्येक भाषणामध्ये की आम्ही सगळी ही जी फायनान्शियल सिस्टम आहे ही साफ करून पारदर्शक करतोय. जर हे असेल तर मग अशा या गोष्टी ज्या घटना होत असतील
तर ह्या तर चुकीच्याच आहेत. आणि मला असं म्हणणं आहे की PDCC बँक ज्याची एक वेगळी ओळख आहे, आशियाई म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे, ह्याची मालकी शेतकऱ्यांची आहे. ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे काय झालंय, कोणी हा निर्णय घेतला, ह्या लिस्ट तिथे पोचल्या कशा, काय संबंध तिथले, तिथे कोण कोण येऊन गेलं, कोणी फोन वापरले, कोणी कम्प्युटर वापरले, ते सगळे कॅमेराचे जे व्हिडिओज आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत. आणि माझा विश्वास आहे की RBI नाबार्डला विचारेल हे नक्की काय चाललं. विरोधकांनी असा आरोप केला की ज्यावेळेस हे सगळं प्रकरण झालं यावेळेस अजित पवारांचे खाजगी सुविसायक मुसळे असतील, दत्तात्रय भरणेंचे सुविसायक ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि यामध्ये प्रामुख्यानं जो एक शासकीय डुबल नावाचा अधिकारी आहे तो देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. विरोधकांकडून असं सांगण्यात येते की डुबल हा अधिकारी शेतकऱ्यांना धमकावण्याचं देखील काम करतोय. मला ह्याची माहिती नाही, पण ह्याची इन्क्वायरी व्हावी म्हणून मी म्हणते एक SIT करा आणि जे जे आरोप आहेत ते पेपरवर आणा, पेपरवरनं ह्याची पारदर्शक इन्क्वायरी होऊ दे. आणि ते जे जे व्हिडिओज आहेत त्या पूर्ण बँक ही व्हिडिओ कॅमेरामध्ये असते, ते सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजेत. आणि आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त PDCC बँकेचा प्रत्येक जो शेतकरी आहे, जो तिथे तो इन्व्हेस्टर आहे, त्याचा जो मालक आहे त्या बँकेचा, त्यालाही उत्तर मिळालं पाहिजे. ताई, त्या ठिकाणी ब्रँच मॅनेजर देखील होते, तर ते असं म्हणतात आहे की दुसऱ्या मजल्यावरती हा सगळा प्रकार झाला आणि तिथं संगणकीकरण चालू होतं, मात्र त्या ठिकाणी माळेगावच्या याद्या कशा आल्या हे मात्र मला माहित नाही, असं त्यांचं उत्तर आहे. नाही, पण ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मला असं वाटतं ते जर ब्रांच मॅनेजर असतील तर ओनरशिप लाईज विथ हिम. ब्रांच मॅनेजरनीच पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. आणि ते जे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज हे पोलिसांना दिले पाहिजेत. संध्याकाळी ब्रांच एकतर ब्रांच मॅनेजरला माहिती नसताना बँक उघडलीच कशी, हाच पहिला गुन्हा आहे. बँक उघडलीच कशी ब्रांच मॅनेजरला माहिती नाही. आणि हे RBIच्या आणि नाबार्डच्या गाईडलाईन्सच्या बाहेर. हा देश कायद्याने चालतो, कोणाच्या मनमानीने नाही चालत. मग कसा चालणार देश हा? या देशाचे पारदर्शकपणे कायदे हे बनवलेले आहेत ना. हे सहकार चळवळीतली एवढी मोठी बँक आहे, या बँकेबद्दल मलाही सार्थ अभिमान आहे, कारण का 100 वर्षात किती लोकांनी योगदान दिलेलं आहे या बँकेसाठी, हे विसरून चालणार नाही आपल्याला. आणि शेतकरी केंद्रबिंदू, ह्याची मालकी एका व्यक्तीची नाही आहे, ह्याची मालकी शेतकऱ्यांची. ते मग खरं तर एखाद्याच्या घरात प्रवेश करणं, एखाद्या कार्यालयात प्रवेश करणं परस्पर त्याच्या परवानगीशिवाय ते दरोडेखोरीचा गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात ते व्हायला हवं का, काय वाटतं? हे बघा, आता माझं म्हणणं आहे की मी SIT मागते, सरकारने याच्यावर SIT करावी, कारण का अतिशय गंभीर विषय. माझा बँकिंगवर प्रचंड विश्वास आहे. सरकार सातत्याने गेले 11 वर्ष म्हणते की सगळ्यांना बँकिंगमध्ये आणा, चांगली गोष्ट आहे. ब्लॅक मनी या देशातून काढून टाकूया. मी स्वतः साथ देते त्यांना. मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा बोललेले. आणि दरवेळेस बजेटवर जेव्हा जेव्हा कुठल्याही बँकिंगवर भाषण येतं त्याच्यावर मीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बोलायची संधी मिळते तिकडे. त्याच्यामुळे बँकिंगमध्ये होणारे बदल हे सगळेच, किंवा RBIचं अतिशय उत्तम काम, नाबार्डचं अतिशय उत्तम काम, तर अशा ज्या घटना जर जातील त्याला रोल मॉडेल करून एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे देशाने, की अशा घटना कुठेही जर देशात होत असतील तर नाबार्ड, RBI आणि फायनान्स मिनिस्ट्री त्या सहन करणार नाही. सहकार चळवळीला बदनाम करण्याचं हे कृती, आणि आम्हाला सहकार चळवळीचा सार्थ अभिमान आहे. ह्याच्यात सहकारची फसवणूक आहे, सहकार चळवळ ह्याच्यात बदनाम होते, शेतकऱ्यांना फसवणूक होते. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार, नाबार्ड ह्या सगळ्या एजन्सीजला फसवण्याचं काम हे झालेलं आहे. दुर्दैव आहे. सातत्यानं अजित पवार आपल्या भाषणामध्ये असा उल्लेख करतात की ही जी निवडणूक आहे मी सगळी यंत्रणा वापरून करणार आहे. काल रणजित तावरे त्या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील असं म्हटलं की अजित पवार जे बोलतायत त्याचा प्रत्यय आता कुठेतरी येताना दिसतोय. माझं म्हणणं आहे SIT स्थापन करा आणि पारदर्शक इन्क्वायरी करा. वेळ संपल्यानंतर बँक उघडलीच कशाला, आणि उघडली असेल तर ब्रांच मॅनेजरला माहिती कसं नाही. आणि ते व्हिडिओज जे आहेत, संपूर्ण बँकेमधले सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे पोलीस आणि SIT आणि आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि PDCC बँकेच्या प्रत्येक शेअर होल्डरला त्याचा एक व्हिडिओ मिळाला पाहिजे, की त्याला कळलं पाहिजे की त्याची मालकी आहे कारण. तर याचा मतदानावरती काय परिणाम होईल असं वाटते? हा मतदानाचा विषयच नाहीये, त्याच्या आधीचा खूप मोठा आणि गंभीर विषय. इलेक्शन्स येतील जातील, हो, सिस्टम्स हॅव टू वर्क. आणि हा देश संविधानाने चालतो. कैलासवासी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियम कायदे लावलेले आहेत. जर त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही तर याला लोकशाही जगणार कशी?
जर यंत्रणा अशा लोक वापरायला लागले तर या देशात लोकशाही कशी जगणार, कशी टिकणार? सर्वसामान्य मायबाप जनतेतली लोक जे इलेक्शन तन मन धन करून इमानदारीने लढतात, मग इमानदार माणसांनी काय करावं अशा परिस्थितीत? शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी विद्या आणि तांत्रिक पूजा करत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि या प्रकरणाशी संबंधित असलेला एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय. मला असं वाटतं हा देश, हा राज्यात ह्या सगळ्या गोष्टींवर मागेच तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ह्या सगळ्या अशा गोष्टी करणं ह्याला मनाई आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा याच्यासाठी दाभोळकर साहेबांनी उभं आयुष्य त्यांचं केलं आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाणांचाही महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रात अशा घटना होत असतील तर माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी योग्य ती ॲक्शन घ्यावी. राष्ट्रवादीचे जसे 2 वर्धापन झाले तसे आता शिवसेनेचे देखील 2 वर्धापन होत आहेत, कसं बघताय? हे दुर्दैव आहे, पण आता करावं लागतं, आयुष्यात होतात अशा गोष्टी आणि दोन्हींनी विचारधारा त्यांची पुढे न्यावी आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत या प्रयत्नात. ते खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्ट्या एकत्र होण्याच्या हालचाली बऱ्याच होत आहेत, पण आता शिवसेना शिंदे गट सुद्धा सक्रिय झाले आणि राज ठाकरेंना मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल यासाठी जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणाबरोबर कोणी युती आघाडी करायची हा एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आता एक शेवटचा प्रश्न असा की म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजे ते सातत्याने पवार कुटुंब असा हा उल्लेख करून टीका करतायत. आज त्यांनी अशी टीका केली की पवार कुटुंब हे दरोडेखोरांची टूळ आहे, असं खालच्या लेवलला जाऊन त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळते. काय उत्तर असेल? प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे, आग्रह कशाला? सायलन्स हॅज ह्यूज पॉवर. तर आपला पक्ष म्हणजे आपण देखील पॅनल उभं केलेलं आहे, लढतात. या संदर्भात जे काल प्रकरण झालं निवडणूक आयोगाकडे काही तक्रार वगैरे आपण नाही, दुर्दैव आहे. माझा तर प्रयत्न होता इलेक्शनच्या आधी इलेक्शन होऊच नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन सहकार चळवळीमध्ये हा पक्षाचा, आणि मी पुन्हा सांगते की आमचा पक्षाचा ह्या पॅनलचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. ही सहकार चळवळ आहे आणि हा कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आणि ते त्यांचे कष्ट आहे. कारण का शेवटी कार्यकर्ता सहकारी जो तिथे आहे माळेगावमध्ये त्याचा ऊस तिथे जातो, त्याला प्रत्येक सभासदाला आवाज असला पाहिजे ना. एका सशक्त लोकशाहीमध्ये ही संधी त्यांना कधी मिळणार? म्हणून तर लोकशाही आहे, म्हणून तर संविधान आहे, म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा मोठा दिशा आपल्याला सगळ्यांना दिली आणि सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी योगदान केलं. तर जेव्हा आपण कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो, सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता एका ठिकाणी केंद्रित राहता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. ह्यालाच तर सहकार चळवळ म्हणतात आणि हीच तर त्याची ताकद आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि पुन्हा एकदा घरांमध्ये लोकांच्या पाणी शिरतंय, रस्ते जाम होत आहेत. हे पुण्याचं अर्बनायझेशन मी आधी वळले. मला हिंजवडीला किती त्रास होतो. हिंजवडीला आम्ही मीटिंग्स घेऊन थकलो, आंदोलनं करून थकलो, पण महाराष्ट्र सरकारचं हे जे प्लॅनिंग आहे सायंटिफिकली होत नाही. मेट्रो रस्ता आणि रस्त्याचं जेव्हा प्लॅनिंग करतात तेव्हा जी आउटलेट्स आहेत जिथून पाणी फ्लो व्हायला पाहिजे त्याच्यावरच बंद करतात. मग नाले सफाईचे करोडो रुपये जातात कुठे? नाले सायंटिफिक विचार न करता बंद केले जातात, म्हणून ते तुंबतं सगळ्यांना. नाही तर का तुंबेल? अहो कशाला? तुम्ही इंदापूरला जाऊन बघा. इंदापूर अनेक ठिकाणी, फक्त शहरांमध्ये नाही आता, म्हणजे या मोठ्या अर्बन नाही, आता अनेक ठिकाणी. परवा मी इंदापूरवरनं BKBNवरनं येताना एका शेतकऱ्यांनी माझी गाडी थांबवली आणि सांगितलं रस्ता वर झाला आहे, तिथून पाणी जे फ्लो व्हायचं ते होत नाही, सगळं पाणी त्याच्या आता शेतात झालं आहे, त्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. क्या उसकी गलती आहे? त्यामुळे हे सगळे रस्ते करताना, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करताना नाले आणि वॉटर फ्लो ह्याचं जर मॅनेजमेंट केलं नाही तर सगळी शहरं तुंबतच राहणार आणि लोकांचं नुकसान होत राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.